नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा आपल्या भरडोक्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघू शकतो तुम्ही ठाण्याला आहे मी आणि ठाण्यामधून आज अलिबागला जातोय काहीतरी कारणास्तव। तर तुम्हाला दाखवतोच मी अलिबागला कसं जायचं काय आणि काय कसा सीन आहे तो। चला बसमध्ये बसलो आणि बघा किती गर्दी आहे बसमध्ये एकदम, आणि मी तर उभाच राहिलेलो आहे बघा, फुल गर्दी आहे। आणि अशा गर्दीत पॉकेट आणि मोबाईल सांभाळून ठेवा कधी पण। तर जस्ट उतरलो बसमधून आणि आता स्टेशनला चाललो आहे मित्रांनो। स्टेशनला पण सकाळची गर्दी बघा किती आहे, आणि ट्रेन भेटली आपल्याला। ट्रेनमध्ये पण खूप गर्दी आहे बघा तुम्ही किती गर्दी आहे, तर उभंच राहावं लागेल। ठीक आहे चला मित्रांनो, आत्ता जस्ट स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण आणि आता हे जाणार आहे गेट ऑफ इंडियाला जाणार आहे। कारण गेट ऑफ इंडियावरनं आपण बोटमधून जाणार आहे, तो डायरेक्ट अलिबागला जाणार आहे। चला पुढे कसं जातो आहे कसं काम चालू आहे। इथून आपण आता आलेलो आहे स्टेशनच्या बाहेर आणि आता इथून टॅक्सी पकडून डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला जाणार आहे। पहिल्यांदा जातोय म्हणून एवढं माहिती नाही म्हणून टॅक्सीने जातोय। तर मित्रांनो चला दाखवतोय गेट ऑफ इंडिया। मित्रांनो टॅक्सीमध्ये बसलेले आहे, तर मित्रांनो फायनली आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचलेलो आहे आणि गेट जवळ जाणार आहे। इथे तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचं असेल तर इथे भेटतं बघा, वॉशरूम वगैरे काही करायचं असेल तरी भेटतं। तर चला जाऊया गेट ऑफ इंडियाला, दाखवतो तुम्हाला पोहोचलेलं आहे फायनली। बघा मित्रांनो इथं काहीतरी शो असेल म्हणून स्टेज वगैरे बांधलेलं आहे आणि हे टाकलेलं आहे, स्टेज टाकलेलं आहे बघा बसण्यासाठी। मला वाटतं इंडियाज गॉट टॅलेंटचा काहीतरी शो असेल म्हणून इथे हा स्टेज बांधलेला आहे। किती छान बघतो आता कुठे बोट भेटते आपल्याला अलिबागला जायला। हे बघा कॅमेरेवाले बसलेले आहेत, फोटोकॉपी देतात, एकदम आराम चाललेला आहे। थोड्या आणि पब्लिक जास्त होईल तेव्हा ते उठतील मला तरी वाटतंय। आणि इथून आपल्याला बोट पकडायची आहे, इथून जाणार आहे मी। तो थोडा नाश्ता नाश्ता करत होतो म्हणून थांबलेलो इथे। चाललेलं आहे मित्रांनो, बघा किती छान व्ह्यू आहे। काय सांगते काय सांगायचं ऐका तुम्ही, बसेल आहे काय तरी सांगत आहे। बोटमधून समुद्रामध्ये बघा किती छान आणि आपण इथे मस्त
मांडवा, अलिबागला मांडवाला पोहोचलेलं आहे बघा. फायनली मित्रांनो आपण पोचलो अलिबाग मांडवा बंदरला. हे बघा मांडवा बंदरला पोचलो फायनली. आणि आता इथून ऑटो पकडून जाऊ डायरेक्ट जिथे काम आहे तिथे. आपला 3 वेळेला काम आहे तर तिथे ऑटो पकडून जाऊया. नाया पुढं आहे ती पहा, बाकी बडबड करत होते इंग्लिशमधून ते. आला तर मित्रांनो अलिबागला जे आपलं काम होतं ते झालं. आणि फायनली आता काम झाल्यानंतर बसने चाललेलं आहे, कारण बोटीने प्रवास नाही होते आपल्याला, कारण ते खूप लांब होतं म्हणून आता बोटी झालेलं आहे. आणि आपला एक मित्र भेटला जवळचा मित्र भेटला तर आम्ही आता सोबत जातो आहे. बघू पनवेलला जातो आहे. पनवेलवरनं मग ट्रेन पकडू ठाणा स्टेशन आणि मग तिथून घरी. चला भेटू पनवेलला आता. मित्रांनो आता नेरूरला आलेलो, पनवेलवरनं ट्रेन CST पकडली आणि नेरूरला आलो आहे. खूप थकवा आलेला आहे आणि आता जातो आहे ठाण्याला चेंज करून. प्लॅटफॉर्म क्रमांक 2वरती आहे आपली ट्रेन. चला भेटू पुढे. आणि फायनली मित्रांनो पोचलो ठाण्याला. आणि आता इथून थोडं ठाणा स्टेशनला खरेदी करेन आणि घरी जाईल. तर चला ठाणा स्टेशन तर नाही एवढं दाखवत तुम्हाला मी. घरी जातो आणि आपण ब्लॉग एंड करूया. चला.